आता कोणीही तुम्हाला खाली उतरवू शकत नाही, कारण तुमचे चालणे आता सिंहासारखे आहे आणि सिंहाच्या चालण्याकडे कोणताही कोल्हा बोट दाखवू शकत नाही. आता जे काही होईल ते तुमच्या बाजूने असेल. तुमचे रखडलेले पैसे परत येतील. ज्या गोष्टींची तुम्हाला चिंता होती त्या आता स्वतःच सोडवले जातील आणि तुटलेले काही नातेसंबंध परत येण्याचा प्रयत्न करतील. पण इथे एक सावधगिरीची गरज आहे. सर्वांना क्षमा करणे हा तुमचा धर्म आहे, पण सर्वांना आपल्या जवळ आणणे शहाणपणाचे नाही. लक्षात ठेवा की तुमचा वाईट दिसणारा वेळ योग्य वेळी परत येईल, पण काळाने तुम्हाला काय शिकवले आहे याचे उत्तर त्याला द्या. आता चांगली बातमी तुमच्या दारावर थाप मारेल, ज्याची तुम्ही फक्त कल्पना केली होती. जीवनात मोठी उलथापालथ होईल आणि तुमचे नाव लोकांच्या ओठांवर असेल. आता तुम्ही घेतलेले निर्णय इतिहास घडवतील. त्यामुळे यावेळेचा पूर्ण जाणीवपूर्वक लाभ घ्या आणि एकदा टिप्पणी देऊन जय श्रीराम नक्कीच लिहा, कारण तोच आहे ज्याने तुम्हाला अंधारातून उठविले आणि प्रकाशात उभे केले. जे तुमची खिल्ली उडवत असत तो आता तुमची नक्कल करेल. तुमच्या जीवनशैलीपासून ते तुमच्या पोशाखापर्यंत प्रत्येक गोष्टीची नक्कल केली जाईल. पण फरक इतका असेल की तुमचे वास्तव आणि त्यांचे अनुकरण स्पष्टपणे दिसून येईल. यावेळी तुमचा आत्मविश्वास इतका उच्च आहे की तुमच्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द खरा ठरेल. तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला मिळेल. तुम्ही जे विचार करता ते होईल आणि तुम्ही ज्याला स्पर्श करता ते सोन्याचे होईल. परंतु या सामर्थ्याशी एक जबाबदारी देखील जोडलेली आहे आणि ती म्हणजे सत्य आणि चांगुलपणाच्या मार्गावर चिकटून राहणे. आता तुम्हाला तुमच्या आतला राग, मत्सर आणि गोंधळ संपवावा लागेल, कारण या गोष्टी तुमची हालचाल थांबवू शकतात. पण जर तुम्ही त्यांच्यापासून मुक्त झालात तर कोणताही ग्रह, कोणतीही स्थिती, कोणताही शत्रू तुम्हाला हानी पोचवू शकत नाही. आता जर तुम्ही हा ज्योतिष्य कार्यक्रम आतापर्यंत ऐकला असेल तर हा व्हिडिओ एकदा नक्की लाईक करा आणि ही ऊर्जा सबस्क्राईब करून तुमच्या आयुष्यात घ्या, कारण येणाऱ्या काळात तुमचे नशीब खूप वेगाने बदलणार आहे आणि तो बदल आधीच सुरू झाला आहे. जे लोक तुम्हाला गैरसमज करून घेत असत ते आता तुम्हाला गुरु समजतील. जे तुमच्यापुढे अहंकार दाखवत असत ते आता तुमच्या पायावर बसून तुमचे मत विचारतील. आता जे काही तुमच्या विरोधात काम करत होते ते सर्व तुमच्या बाजूने काम करेल. हा आठवडा जसजसा पुढे जाईल तसतशी तुम्हाला अशी चिन्हे दिसू लागतील जी तुम्हाला सांगतील की एक मोठी शक्ती आता तुमच्या बाजूने उभी आहे आणि ही शक्ती तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे घेऊन जाईल, उंचीच्या दिशेने, यशाच्या दिशेने, सन्मानाच्या दिशेने. परंतु या काळात कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्या, कारण तुम्ही आता उचललेले प्रत्येक पाऊल भविष्य ठरवेल. तुम्ही योग्य निर्णय घेतल्यास तुमचे नाव इतिहासात नोंदवले जाईल. पण जर तुम्ही भावनांच्या आहारी जाऊन चुकीचा मार्ग निवडला असेल तर हा काळ तुम्हाला धडा देऊन जाईल. त्यामुळे हुशारीने वागा. तुमच्या आत्म्याचा आवाज ऐका आणि त्यावर विश्वास ठेवा. जी व्यक्ती यावेळी फक्त त्याच्या हृदयाच्या आवाजावर चालेल त्याच्यासोबत चमत्कार होतील आणि जो केवळ जगाच्या गोष्टींमध्ये गुंतलेला असेल त्याच्यासोबत पश्चाताप होईल. म्हणूनच हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विनंती आहे की तुमच्यावरील लपलेला विश्वास बाहेर आणा आणि याच विश्वासासह वेळोवेळी टिप्पण्यांमध्ये जय श्रीराम लिहा, कारण हाच मंत्र आहे जो तुमच्या आयुष्याचे सर्व बंद दरवाजे उघडणार आहे, ज्यातून तुम्ही आशा सोडली होती. यावेळी तुमचे मन तुमचे मार्गदर्शक असेल, तुमची आंतरिक शक्ती तुमची ताकद असेल आणि तुमचा आत्मविश्वास तुमचे शस्त्र असेल. म्हणून जागे व्हा आणि न थांबता तुमच्या ध्येयाच्या दिशेने जा, कारण आता वेळ आली आहे की लोक तुमच्याकडे पाहतील आणि म्हणतील की हा तोच माणूस आहे ज्याने पराभवाला पराभूत केले आणि त्याच्या कृतींमधून नशीब झुकवले. आणि जर तुम्हाला याची खात्री असेल तर विलंब न करता व्हिडिओ लाईक करा, ही ऊर्जा सदस्यता घ्या आणि संपूर्ण कुटुंबात पसरवा, कारण ज्या क्षणापासून या ज्योतिष कार्यक्रमाचे ज्ञान कोणाकडेही पोहोचेल त्याचे नशीब बदलेल. आणि जेव्हा हे नशीब बदलेल तेव्हा तुमच्या मार्गावर काटके घालणारे पहिले लोकही थरथरत नाहीत, कारण आता त्यांना समजले आहे की त्यांचा पराभव ज्यांना ते कमकुवत मानत होते त्याच्या हातात लिहिला गेला आहे. आता गोष्टी एक वळण घेत आहेत जिथे तुमच्या शब्दांमध्ये जादू असेल, तुमच्या डोळ्यात प्रकाश असेल आणि संपूर्ण विश्व तुमच्या पायाखाली असेल. फक्त हे लक्षात ठेवा की संधी मिळताच ती संधी सोडू नका, कारण आता तुमच्या आयुष्यात त्याच संधी येतील ज्या लाखो लोकांना मिळतात. आणि जर तुम्ही हा क्षण योग्यरित्या पकडला असेल तर हे निश्चित आहे की शत्रू तुमचे तळवे चाटताना आणि माफी मागताना दिसेल. आणि जे तुम्हाला निराश करण्यात आनंदित होते ते आता हात जोडून तुमच्या समोर उभे राहतील. हे सर्व होणारच आहे, परंतु तुम्ही या मार्गावर पूर्ण विश्वासाने पुढे जाणे आवश्यक आहे.
आणि जर तुम्हाला खात्री असेल की देव तुमच्याबरोबर आहे तर एकदा जय श्रीराम म्हणा आणि खाली कॉमेंट करा, कारण हीच ती शक्ती आहे जी आज तुमच्या भोवती सुरक्षेचे वर्तुळ तयार करत आहे.